ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवाराचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता। दुपारी अजित पवारांच्या उपस्थितीत देवगिरीवर होणार बैठक। औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती। बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। 17 मार्चला आंदोलन, तर खुलदाबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली। औरंगजेबाच्या कबरीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर। कबर काढून फेकण्याची सत्ताधाऱ्यांची मागणी, तर औरंगजेबाला कुठे गाडलं हे लोकांना कळायला हवं, विरोधकांचा सूर। काही लोकांनी सत्तेचा गैरवापर करण्याची भूमिका घेतली, त्याचे बीडमध्ये दुष्परिणाम। शरद पवारांची बीडच्या परिस्थितीवरून टीका। बीडमधल्या सगळ्या गंभीर लोकांना मोठं करण्यात पवारांचाच हात, अंजली दमानी यांचा हल्लाबोल। खोक्याचं घर पाडायला सरकारनं घाई केली। आमदार सुरेश धसांनी व्यक्त केली खंत। घर पडलेल्या जागेला आज भेट देऊन कलेक्टर आणि वनविभागाला जाब विचारणार। हार्बर मध्य रेल्वे मार्गावर आज मेगा ब्लॉक। रूळ सिग्नल दुरुस्तीच्या कामांसाठी ब्लॉक कालावधीत हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वाशी विशेष लोकल धावणार। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारपर्यंत बंद राहणार। पाली खोपोली पुणे मार्गावरील अवजड वाहतूक देखील बंद ठेवण्यात येणार। संत तुकाराम महाराजांच्या 375व्या अमृत महोत्सवी सोहळ्यातील तुकाराम बीज कार्यक्रम आज पार पडणार। यंदाचा जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना। 1 एप्रिलपासून राज्यातील सर्व वाहनांना फास्टॅग बंधनकारक, अन्यथा दुप्पट टोल भरावा लागणार। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा निर्णय। महामंडळाने सूचना जारी केल्याची माहिती। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। नमस्कार, सुप्रभात। यानंतर बुलेटिनमध्ये घेऊयात महाराष्ट्रातल्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा माझं गाव माझा जिल्हामधून। मुंबई गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक आज दुपारनंतर बंद राहणार।